सर 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 2 मिनिटं सर 2 मिनिटं सर 2 मिनिटं खूप विषय आहे सर कल किसानों के साथ जो मराठी काल शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक झाली. 10वी राऊंड देखील झालेली आहे. त्यांची काय काही सांगाल निष्फळ ठरलेली आहे. काय वाटतं? शेतकरी उठणार नाही रस्त्या पवित्रात. सरकारला माहिती आहे शेतकऱ्यांना काय हवं आहे. शेतकऱ्यांना हे सुद्धा माहिती आहे शेतकरी आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय घरी जाणार नाही. आणि सरकारला हे सुद्धा माहिती आहे शेतकरी बलिदान देतील पण मागे हटणार नाही. हे असताना सुद्धा सरकारच्या वतीनं वारंवार चर्चेच्या फेऱ्या का केल्या जात आहेत. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 10पर्यंत आल्या. सरकारला काय ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड करायचा का गिनीज बुकमध्ये की आम्ही 100 चर्चेच्या फेऱ्या केल्या. त्यांना काय गिनीज बुकमध्ये किंवा लिम्का बुकमध्ये असा काय रेकॉर्ड बनवायचा का आपल्या सरकारच्या बाबतीमध्ये. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी मागे हटणार नाही. शेतकऱ्यांचं बलिदान तिथे होत आहे. शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढण्यासंदर्भात ठाम आहे. केंद्र सरकारचं सुद्धा मला कौतुक आहे. केंद्र सरकारसुद्धा संयमानं या गोष्टी घेत आहे. पण मला वाटतं हा विषय म्हणजे माझ्या पक्षाला वाटतं, शिवसेनेला वाटतं. आज सकाळी मी शरद पवार साहेबांची पत्रकार परिषद ऐकत होतो. या देशातल्या प्रत्येकाला वाटतं आणि त्या प्रत्येकामध्ये भारतीय जनता पक्षातले सुद्धा प्रमुख लोक आहेत. आमच्या त्यांची चर्चा होत असते अनेकदा की शेतकऱ्यांच्या संदर्भात केंद्र सरकारनं आता फार हटवादी भूमिका घेऊ नये. माघार घ्या असं म्हणणार नाही पण समन्वयाची भूमिका घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि लाखो शेतकऱ्यांना आपापल्या कुटुंबात परत त्यांनी पाठवावं. सर 1.5 वर्षासाठी स्थगिती देणार असं सुद्धा नाही 1.5 वर्षाच्या स्थगितीला काही अर्थ नाही. शेतकरी ऐकत नाही. तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितलं कायदा रद्द करा. मग 1.5 वर्ष, 2 वर्ष, 1.5 महिना, 9 महिने शेतकरी ऐकणार नाहीत. हे तुम्हाला एकदा कळल्यावर तुम्ही हे असे पत्ते कशा करता फेकता हे चुकीचं आहे. सर हिंदी जानना चाहेंगे कि किसानों से बातचीत हो रही है लेकिन अभी तक कुछ कंक्लूजन नहीं निकला. देखो किसानों से कब तक बातचीत चलेगी. 60 दिन हो गए किसान हटने को तैयार नहीं. ये सरकार को मालूम है किसान हटेंगे नहीं. जब तक जो मुख्य मांग है तो कानून रद्द करने की तब तक किसान पीछे नहीं हटेगी. सरकार को मालूम है. तो ये क्या सरकार ये चाहती है कि पहले दौर की चर्चा 2, 3, 4, 5 राउंड 10 राउंड तक आ गए और कितने राउंड पे सरकार जाए. क्या सरकार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में अपना कीर्तिमान प्रस्थापित करना चाहती है कि हम इतने राउंड चर्चा विश्व में अब तक एक कीर्तिमान किसी ने स्थापित नहीं किया था. क्या लिम्का बुक में सरकार जाना चाहती है कि हमने 50 राउंड तक चर्चा तो कोई छोड़ देना चाहिए. ये हटवाद है. मैं ये नहीं कहूँगा कि आप पीछे हटो सरकार की तरफ से लेकिन किसानों की बात सुनो, किसानों को मनाइए और आप कानून रद्द करने की जो बात किसान ने मांग रखी है आप एक बार उसको मंजूर कर दीजिए. सर धनंजय मुंडे का जो मामला मुझे मालूम है. देखिए ये बहुत ही व्यक्तिगत मामला है. मैंने कहा आपको पहले भी और मीडिया ने इस बारे में बहुत संयम से काम करना चाहिए. सर चैट्स आग लगी है सर. प्रकाश आंबेडकर जी ने मुद्दा उठाया कि ये आग लगी है या लगाई है, किस तरीके से. देखिए राज्य के मुख्यमंत्री जी ने कल साफ बताया है और अगर मुख्यमंत्री बात करते हैं तो पूरी जानकारी लेकर बात करते हैं. उनके पास यंत्रणा है, एजेंसीज है और किस कारणों के वजह से सीरम में आग लगी है ये अगर राज्य के मुख्यमंत्री बताते हैं तो राज्य के मुख्यमंत्री के ऊपर विश्वास रखना चाहिए. और कोई क्या बात करता है या सस्पेंस क्रिएट करता है ये छोड़ दीजिए. सर तांडव हो या फिर मिर्जापुर वेब सीरीज हो उसके बारे में यूपी पोलीस सरकार मुंबई में सीरम बद्दल मराठी हे पहा की कोण काय म्हणतंय इथे आग लावली की लागली या वादात मीडियानं पडू नये. हा अत्यंत
संवेदनशील विषय सिरम संपूर्ण देशाचं आणि जगाचं लक्ष त्या संस्थेवर आहे. अख्ख्या जगाला कोविडची लस पुरवण्याचं काम त्या सिरममधनं होणार. आपल्या देशाचा तो गौरव आणि अभिमान असलेली संस्था आहे. काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ती आग कोणत्या कारणामुळे लागली, तो घातपात नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे अधिक माहिती असते, त्यांच्याकडे अधिक एजन्सीज काम करत असतात. त्याच्यामुळे जे मुख्यमंत्री सांगतायत त्यावरच विश्वास ठेवायला हवा. सर, चॅट्स लीक झालेले एका खाजगी चॅनलच्या संपादकाचे 300 पानी आणि बालाकोट एअर स्ट्राईकच्या खाजगी चॅनलचे नाही, अर्णब गोस्वामी म्हणायचे. खाजगी चॅनलबद्दल नाही, हा देशद्रोह आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात इतका पद्धतीनं खेळखंडोबा यापूर्वी कधीच कोणी केला नाही. जर विरोधी पक्षामध्ये आज भारतीय जनता पक्ष असता आणि काँग्रेसची सत्ता असते किंवा अन्य कोणाची असते, तर भारतीय जनता पक्षानं या विषयावरती देशामध्ये तांडव केला असता. संसद चालू दिली नसती, राज्याच्या विधानसभामध्ये हंगामा केला असता आणि जे सरकार सत्तेवरती आहे त्यांना सुद्धा देशद्रोही म्हटलं असतं किंवा देशद्रोह्यांना पाठीशी घालणारं सरकार अशी पदवी दिली असती. आज का गप्पा आहेत सगळे? इतकी देशाच्या सुरक्षेसंदर्भात इतकी गंभीर माहिती, गुप्त माहिती, राष्ट्राला धोका देणारी माहिती एक व्यक्ती लीक करते. ती माहिती लष्करासंदर्भात, ती माहिती संरक्षण खात्यासंदर्भात आहे. जर अशा प्रकारची माहिती लष्करातल्या एखाद्या शिपायानं जर लीक केली असती तर त्याचं कोर्ट मार्शल झालं असतं आणि त्याला फासावर लटकवलं असतं. अशी मागणी भाजपने केली असती. आज ते का गप्पा? सर हिंदी बताइए. अर्णब गोस्वामी के चैट्स लीक हुए हैं, क्या आपको लगता है देशद्रोह है? क्या बताएंगे? अगर इस प्रकार की लीकेज हमारे डिफेंस के बारे में, राष्ट्रीय सुरक्षा के बारे में कोई एक जवान करता, बहुत बार ऐसे केसेस हुए हैं, नेवी में है, आर्मी में है, इंफॉर्मेशन लीक होते हैं तो उनका कोर्ट मार्शल किया जाता है, उनको देशद्रोही माना जाता है, राष्ट्रीय सुरक्षा को खतरा माना जाता है. लेकिन ये व्यक्ति अर्णब गोस्वामी जिस तरह से उसने ऑफिशियल सीक्रेट्स इस देश की लीक किए, उनको ऑफिशियल सीक्रेट एक्ट के तहत उसके ऊपर कानूनी कार्रवाई होनी चाहिए. अगर दूसरा कोई होता तो उसके ऊपर कोर्ट मार्शल होता, कोर्ट मार्शल होकर उसको फांसी पर चढ़ा देते. लेकिन भारतीय जनता पार्टी के अगर आज सत्ता केंद्र में है तो चुप बैठे. अगर कांग्रेस की सरकार होती केंद्र में या और किसी की सरकार होती केंद्र में और बीजेपी विपक्ष में होती तो एक अलग तरह से तांडव करती इसके खिलाफ. तो आज तांडव नहीं है, चुप है सब. इस मामले में देश की सुरक्षा को इतना बड़ा खतरा 50 साल में कब पैदा नहीं हुआ था. जो इस व्हाट्सएप चैट्स जो लीक हो गया उससे मैं देखता हूँ. सर तांडव मूवी हो की बात कर रहे हैं तो बीजेपी का कहना है कि